परतवाड्यातल्या कल्याण मंडपम या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय हे दिसून राहिलं तुम्हाला बाबा, लय मोठी पाठी लागली आहे. तर या ठिकाणी काही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. रोजगार मेळाव्याच्या आयोजनातून जे आपले स्थानिक तरुण आहेत याला काही रोजगार भेटला पाहिजे बा, त्यासाठी मोठ्या प्रमाणात सध्या तरुण अंदर आलेले आहेत. तुम्ही जर माझ्यासोबत चालत पाहत असाल तर पहा ना बाबा, गर्दी वगैरे काय होय, सारा इकडचे लेकरं बाकरं आपले कागदपत्र घेऊन या ठिकाणी या कल्याण मंडपमच्या अतिभव्य अशा हॉलमध्ये आले आहेत. आणि हे सर्व तुम्ही या ठिकाणचा हॉल पाहून राहिले. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली. सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे, सन्माननीय आमदार केवलरामजी काळे, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील साहेब, याशिवाय जिल्हा कौशल्य विकास योजनेचे मोठे मोठे अधिकारी वर्ग या ठिकाणी आले असून विविध प्रकारच्या कंपनीचे स्टॉल या ठिकाणी लागतात. हजारो विद्यार्थी आजच्या कार्यक्रमासाठी आले असून सध्या सर्व मंचावर या स्टेजवर या ठिकाणी एकत्र आहेत. आणि तुम्ही सध्या जर मंचावर पाहत असाल तर मोठ्या जे सर्व अधिकारी वर्ग आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी आले असून प्रत्येक जण याचा नेमका उद्देश काय आहे, कसा आहे, हे आपण पाहणार आहे. तर माझ्यासोबत माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील सर आहेत. सर, आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन काय, तसं पाहिलं तर विविध कंपन्या या ठिकाणी आपण आमंत्रित केलेल्या आहेत. आज आता रोजगार मेळावा आहे. रोजगार स्वयंरोजगार जी काही परिसरातल्या कंपन्या आहेत किंवा मोठ्या कंपन्या आहेत नागपूरच्या, मुंबईच्या, त्या लोकांना बोलावून होतकरू विद्यार्थ्यांना तिथे रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठीचं प्लॅटफॉर्म आपण तयार करू. सर, सध्या आपलं म्हणजे राज्यात शासन आहे, केंद्र शासन आहे, म्हणजे पुण्या मुंबई सारख्या धर्तीवर जर विदर्भात जर शेत सारखे स्पेशल प्रकल्प राबवून या ठिकाणी जर उद्योगधंदे उभे करता आले तर आपल्या लेकराला तिकडे गेल्यापेक्षा या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. यासाठी आपला कोणता प्रयत्न राहील येणाऱ्या कालखंडात? शेतचे भूखंड अमरावती जिल्ह्यामध्ये पण दिलेले आहेत. MIDCची 5 तारांकित MIDC जी आहे अमरावतीला, तिथे SEZचे प्रकल्प आपण भूखंड दिलेले आहेत आणि नक्की तिथे चालू झालेले आहेत आता प्रकल्प. आणि त्या ठिकाणी आपल्या तरुणांना कोणत्या प्रकारची म्हणजे रोजगारी संधी उपलब्ध करून देता येईल? अमरावती जिल्ह्याला टेक्सटाईल हब म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं होतं आणि आता तिथे टेक्सटाईलचे नॉर्थ इंडियातले, उत्तर भारतातले 8 ते 10 प्रकल्प सुरू झालेले आहेत. त्यांना अट पण घातली होती की भूमिपुत्रांना 70% रोजगार मिळाला पाहिजे. तर माझ्यासोबत मेळघाटचे आमदार सन्माननीय केवलरामजी काळे. भैया, आजच्या या एकूण कार्यक्रमाचा आपल्या इच्छा तरुणांना कोणता फायदा होऊ शकते? जिल्हा रोजगार कौशल्य समितीमध्ये आज जे रोजगार मेळावा केलेला आहे त्याच्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून रोजगारांना त्यांना रोजगार मिळणार आहे आणि जे भावी उद्योजक आहेत त्यांना पण त्यांना काम मिळणार होतं. भैया, एकूण जर आज पालक गर्दी भरपूर दिसत आहे आणि तरुणांना कोणत्या शुभेच्छा आहेत तुमच्या? तरुणांना भावी भविष्याला त्यांना शुभेच्छा देतो. सन्माननीय आमदार केवलरामजी काळे सर आपल्यावर बोलले. आता या ठिकाणचे स्थानिक आमदार प्रवीणजी तायडे यांच्यासोबत आपण सध्या संभाषण करणार आहोत. तुम्ही जर पाहत असाल तर विविध कंपनीचे जे एजन्सी आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नावाच्या नोंदण्या करत आहेत. प्रिसिजन मॅपिंग सोल्युशन अमरावतीची आहे, याच्यासाठी जागा पाहिजे. जाधव गिअर्स आहे, जाधव गिअर्स कोण व्हायचे बापा, जाधव वाल्याचं लहान खतरनाक काम आहे काय. सार्वजनिक बांधकाम विभागातही काही प्रशिक्षणार्थीची या ठिकाणी भरती चालू आहे. BGV म्हणजे काहीतरी गायकवाड ग्रुप आहे, तो लय मोठा ग्रुप आहे आणि याच्यात म्हणजे विशेष म्हणजे बायासाठी लय जबरदस्त काम आहे. तर BGVचं सुरक्षेसाठी, सुरक्षा रक्षकासाठी मोठं काम चांगलं आहे. यासाठी ब्लिंकिट प्रायव्हेट लिमिटेड हे ब्लिंकिट आहे. याशिवाय स्पंदन मायक्रो फायनान्स, ते मायक्रो फायनान्स जे असते मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून हे केलं जाते. श्रीराम ग्रुप ऑफ फायनान्स यायचं आहे, याही ठिकाणी याची एजन्सी आहे. याशिवाय द्रुत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड आहे. त्याच्यानंतर वी आर हिअरिंग काहीतरी मला वाटतं ते दुसऱ्या एका एजन्सीचं काम आहे. आणि सन्माननीय आमदार साहेब आहे त्या ठिकाणी प्रत्येक जे लोक आहेत याच्या या ठिकाणी कामाची पाहणी करून आले. मोठ्या प्रमाणात गर्दीवर मंचाराजे बापा पोरं पोरी आहेत का काय माहीत बाबा. आणि साऱ्या 18 ते 20-30 वर्षातल्या वयातले हा हॉलपाना पुरा भरून गेला आहे ना. किती गर्दी झाली आहे या ठिकाणी. रोजगारच नाही ना बाबा, काय करता. सरकारी जागा काढून नाही राहिलं, त्याच्यानं पोट्ट्या पाट्ट्याला इकडे प्रायव्हेट इकडे चान्स मारून घ्यायला लागते. याशिवाय इकडे जर तुम्ही आले तर LDFCची या ठिकाणी एजन्सी आलेली आहे, त्याचं या ठिकाणी हे चालू आहे. LDFC साहेब बी या ठिकाणी आले आहेत. आणि जिनस पॉवर लिमिटेड याचे या ठिकाणी काही भरणं चालू आहे. मुलाखत कक्षा कोलंबो ग्रुप प्रायव्हेट, कोलंबो म्हणजे श्रीलंकन तर नाही का माय बहीण, कोलंबो आहे राजे याच्यावर नाव. तर मला तर कोलंबो श्रीलंकन टाईपच वाटलं. यायचं या ठिकाणी जर पाहिलं तर चालू आहे. आणि कोर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, जय गावरान 90
याचे या ठिकाणी कार्यकर्ते आले असून अक्वेज कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याच्या जागा बनवल्या. पण पब्लिक आहे का काय राजो, म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर म्हणजे कार्यकर्त्याचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे. मतलब हे म्हणजे कल्याण मंडपम या ठिकाणी आयोजित असणाऱ्या म्हणजे रोजगार मेळाव्याचे फलित म्हणावं लागेल इतकं मात्र नक्की. जिल्हा कौशल्य विकासच्या प्रांजली बारसकर मॅडम आहेत. एकूण जर आपण पाहिलं कार्यक्रमाचं भलं मोठं आयोजन केलं, मुख्य उद्देश काय आपल्या इकडच्या पूर्ण रोजगार भेटावा. हो नक्कीच मुख्य उद्देश तोच आहे. काय होतं की अशा अनेक उमेदवार आहेत जे नोकरी करण्यास इच्छुक असतात पण त्यांना संधी मिळत नाही. तर या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून आपण त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता या संधीचा लाभ घेण्याची जबाबदारी ही शेवटी त्यांची आहे. आज आपल्या इथे संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 15च्या वर उद्योजक आलेले आहेत आणि 500+ वॅकन्सीज आपल्याकडे नोटिफाय झालेल्या आहेत. आणि आपण इथे जर बघितला आकडा प्रत्यक्ष जवळपास 600च्या वर उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. एक रोजगाराचा एक नवी आशा या ठिकाणावरनं ते नक्कीच घेऊन जातील आणि या माध्यमातून ते आमचा जो विभाग आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता हा विभाग नेहमीच युवकांसाठी प्रयत्नशील असतो. या विभागापर्यंत ते पोहोचतील आणि या विभागाशी ते जुळतील जेणेकरून इतरही ज्या काही कौशल्य विकासाच्या योजना आहेत त्याचा सुद्धा ते लाभ घेऊ शकतात. एक जर आपण मॅडम नॉर्मल विचार केला प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित हा लय मोठा फरक पडते. तर जे प्रशिक्षित आहे त्याला तर बाबा जिकडे तिकडे जागा भेटतेच ना, पण जे अकुशल आहे त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याची जिल्हा कौशल्य विकासच्या डोक्यात आणखीन काही आपलं प्लॅनिंग आहे का भविष्यातलं? नक्कीच आम्ही त्याच्यावरच काम करतो आहे. आजच्याही ज्या आपल्या वॅकन्सीज आहे ह्या अप्रशिक्षित लोकांसाठीच आहे. आपण यांना ते ज्याही कंपनीमध्ये जातील तर ते सुरुवातीला ट्रेनिंग म्हणून घेणार आहेत. एक 3 महिने किंवा 6 महिने त्यांना तिथलं त्या सगळ्या कामकाजाचं प्रशिक्षण देतील आणि मग त्यांना एम्प्लॉई म्हणून पुढे ते घेतील. त्याच्यामुळे रोजगार मेळावा म्हणजे हा सुद्धा एक प्रशिक्षणाचाच भाग आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जी एक योजना आहे आमच्या विभागाची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या योजनेअंतर्गत त्या योजनेचा उद्देशच आहे की ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे लोकांना काम करता करता ट्रेनिंग घेता यावं. आणि मगाशी माननीय रणजित पाटील साहेबांनी जे सांगितलं की जवळपास 7,000 कॅन्डिडेटनी अमरावती जिल्ह्यातला या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी आमचा विभाग सतत प्रयत्नशील असतो. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिला अमरावती जिल्हा असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात CMY KPYच्या इंटर्नशिप आपण आपल्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना दिलेली आहे. सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आहेत. सर, गर्दी जर म्हणसाल तर ताकदनं प्रतिसाद भेटत आहे. ठीक आहे, आज रोजगारी संधी आहे. तुम्हाला असं वाटत नाही का याच्यापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म तयार करून आपल्या लेकराईले परिपक्व आणि कायमस्वरूपी रोजगार देता येईल आपल्याला? असा यातला काही कायमस्वरूपीच आहे जर करतो म्हटलं तर. आणि दुसरी गोष्ट, याच्या 1 वर्षाआधी मी आमदार होऊन 6 महिने झाले होते तेव्हा 2500चं रजिस्ट्रेशन केलं असताना 1410 लोकांना नियुक्तीपत्र जागेवर दिले होते. आणि पहिल्या 5-6 महिन्यातलीच गोष्ट आहे ते. त्याच्यानंतरचा हा दुसरा रोजगार मेळावा आहे. आणि 17 सप्टेंबरला सुदैवानी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त सुद्धा एक रोजगार मेळावा होणार आहे. आणि रोजगार उपलब्ध करून देणं किंवा त्याच्या संध्या उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक कामच असल्यामुळं जी मतदारसंघासाठी करणं क्रमप्राप्त आहे. सर, आपण जर एक गोष्ट पाहिली तर आपल्या इकडचे पोरामधले छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई या ठिकाणी रोजगार करायला जातात. अशा काही खाजगी कंपन्या जर आपल्या ठिकाणी आणून या ठिकाणी त्याला जर जागा उपलब्ध करून त्याचे प्रोसेसिंग युनिट जर आपल्या प्रयत्नातून जर काही विकसित करणार आले तर आपल्या लेकरेल बापा घराच्या जवळपास भाकर तुकड्याची सोय होईल ना. बरोबर आहे, परंतु त्यावेळेस त्यावेळेस ठीक होतं. एक बजाज कंपनी आहे, बजाज ऑटो आहे, टेल्को आहे, थर्मॅक्स आहे, अल्फा लॉवाल आहे, अनेक ऑप्टॉनिका त्यावेळेसच्या कंपन्या. तर ह्या कंपन्या पुण्या, मुंबई, औरंगाबादमध्ये जरी असल्या त्यावेळेस, तरी आता सुद्धा एक अमरावतीला खूप मोठं अमरावती रामगावपेठ MIDC मध्ये खूप मोठा उद्योग उभा करण्यात आलेला आहे. खास करून ह्याच्यावरती आपल्या कॉटनवरती. आणि महालक्ष्मी असो, रेमंड सारख्या कंपन्या अमरावती MIDC मध्ये, रामगावपेठच्या MIDC मध्ये आलेल्या आहे. आणि अनेक जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत झालेली आहे. त्याच धर्तीवर इथे सुद्धा जरी MIDC नसली आतापर्यंत 20-25 वर्षात MIDC कोणी करू शकलं नाही. मी सांगतो तुम्हाला, ते त्यांच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. ते अतिक्रमण सुद्धा कोणी काढलेलं नाही आहे. आणि ह्या जर ते काढतो म्हटलं तर मग कोर्ट केसेस हे याच्यातच वेळ जाईल.
त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी बरंच बरं आहे. परंतु काही का असे ना आपण एक 5 ठिकाणी क्लस्टर तयार करणार आहोत. म्हणजे क्लस्टर तयार केलेले आहेत महिलांसाठी, खास करून तो महिलांसाठी उद्योग राहील. ते वेगळं 100 महिलांचे 5 युनिट तयार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अचलपूरसाठी 2, एक परतवाड्यासाठी 3 आणि 2, एक चांदूर बाजार आणि एक चांदूर बाजार ग्रामीणसाठी, असे 5 सध्याचे युनिट. आणि त्यातून 5 कोटी रुपये मला निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे त्यासाठी, आणि तो उपलब्ध करून देणार सुद्धा आहे. आणि जागेची अवेलेबिलिटी 3 ठिकाणी म्हणजे मिळालेली आहे आणि 2 ठिकाणी शोध सुरू आहे. तर त्याच्यात एक प्रायव्हेट जागा आहे, कोण्या मालकीची असेल, 4000 स्क्वेअर फूटची जागा, एक शेड, तर त्याला 50,000 रुपये महिन्याप्रमाणे हे सुद्धा तेच देणार आहेत. आणि रॉ मटेरियल, 1 महिन्याचं ट्रेनिंग, त्याच्यासाठी स्टायपेंड आणि 450 ते 500 रुपये रोज. म्हणजे जवळपास एका विधवा महिलेला, एका गरजू महिलेला, एका काम करणाऱ्या महिलेला 450-500 रुपये म्हणजे 14-15 हजार रुपये महिना याप्रमाणे तिला मिळकत प्राप्त होईल. आणि हा सुद्धा एक रोजगाराच्या दृष्टिकोनातून चांगला उपक्रम आहे असं मी म्हणेन. आणि त्यावरती काम सुरू आहे. आणि एक मोठा प्रोजेक्ट आपण मतदारसंघाच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात एक विचार करणं सुरू, त्याच्यावरती सुद्धा काम सुरू आहे. तो सुद्धा लवकरात लवकर टाकण्यात येईल अशी मला आशा आहे. पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी हजारो जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपल्या रोजगारी संधी निर्माण करतात. सन्माननीय आमदार केवलरामजी काळे याच्यासोबत ते बोललो. साहेबांनी सांगितलं की असे अभिनव उपक्रम व्हायला पाहिजे, रोजगार संध्या आपल्या स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हायला पाहिजे. याशिवाय माजी राज्यमंत्री आपले रणजित पाटील साहेब याच्यासोबत चर्चा केली. साहेबांनी सांगितलं आमचं सरकार येणाऱ्या कालखंडात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्राधान्य देणार आहे. प्रवीण भाऊ सोबत ते बोललो. आणि विशेष म्हणजे प्रवीण भाऊच्या माध्यमातून आजच्या घेतलेल्या कार्यक्रमाचा फायदा जास्तीत जास्त तरुण या ठिकाणी घेत आहेत. पण याच्यापेक्षाही मोठा रोजगार मेळावा जर घेतला तर आपल्या पोराच्या हाताला काम भेटणार आहे. मतलब बातमी तशी आपलं चॅनल गावरान 90.